शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा 13 मे रोजी जन्मदिवस आहे। तुपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो। आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुपकर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात, सगळ्यांना भेटत असतात। यंदा मात्र तुपकर आंदोलनात्मक पद्धतीने जन्मदिवस समर्पित करणार आहे। ते चाहत्यांना भेटतील, पण कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका असं आवाहन रविकांत तुपकर यांनी केलं आहे। जन्मदिवसाच्या दिवशी 13 मे रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत रविकांत तुपकर घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात येणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला। त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले। मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला। शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवसीय उपवास करणार आहेत। नमस्कार, मी रविकांत तुपकर। माझ्या सर्व हितचिंतक चाहत्यांना व चळवळीवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे। दिनांक 13 मेला माझा जन्मदिवस असतो। या जन्मदिवसाच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या संख्येने आपण मला शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यासाठी बुलढाण्याच्या हेल्पलाईन सेंटरला येत असता। खरं तर वाढदिवस करणं, जन्मदिवस करणं हे मुळातच सुरुवातीपासून माझ्या स्वभावात नाहीये। मी कुठल्याही वाढदिवसाला कधी इव्हेंट करत नाही, कुठली बॅनरबाजी करत नाही, कुठली पोस्टरबाजी करत नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही। पण कार्यकर्त्यांचे किंवा चाहत्यांच्या ज्या भावना असतात त्याचा आदर करणं हे माझं काम आहे। पण आता परवा दिवशी 13 मेला जो माझा जन्मदिवस आहे, हा जन्मदिवस अजिबात साजरा करायचा नाही असं मी ठरवलेलं आहे। या जन्मदिवसाच्या निमित्तानं कुठेही चाहत्यांनी बॅनरबाजी, पोस्टरबाजी, सोहळे, कार्यक्रम करू नयेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे। या जन्मदिवसाच्या दिवशी मी एक संकल्प केलेला आहे। 13 मे 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी माझ्या घराच्या अंगणामध्ये परिवारासहित उपोषण करणार आहे। त्याचं कारण असं आहे की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला, यामध्ये 26 पर्यटकांना निरपराध असताना सुद्धा त्यांना आपले प्राण गमवावे लागले। दुसऱ्या बाजूला दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतायत। शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेला आहे। आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी उभा आहे। पीक कर्ज द्यायला बँका तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला बँका होल्ड लावतायत, वसुलीसाठी जबरदस्ती करतायत। पीक विम्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। अनेक लोकांना पीक विमा मिळालेला नाही। कर्जमुक्तीचे आश्वासन सरकार पाळायला तयार नाही। या शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, जे आपले लोक शहीद झाले त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी मी एक दिवसाचं परिवारासहित उपोषण करणार आहे। 13 मे 2025 ला सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी माझ्या घराच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहे परिवारासहित। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण दरवर्षी भेटायला येतच असता, परंतु यावेळी कुठलाही पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नका। भेटायला या, आंदोलनाला पाठिंबा द्यायला जरूर या। त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। मी तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो, परंतु या शेतकऱ्यांच्या लढाईला पाठबळ देणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे। म्हणून 13 तारखेला भेटायला येताना फक्त पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषणात सहभागी होण्यासाठी या। आपण कुठलाही वाढदिवसाचा इव्हेंट आणि उत्सव करणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।